कसे आहात सगळे? मजेत आहात का? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आज आहे बुधवार आणि आखाड्याचा महिना चालू आहे. तर सगळ्यांकडे सवासण्या असतात लक्ष्मी आईच्या. कोणी जास्त करून लक्ष्मी आईच्याच सवासण्या राहतात. आमच्या इथं पण राहतात तर लक्ष्मी आईच्याच सवासण्या. तर सवासण्यात आपण कशी चिकन रस्सा बनवतो ना, तो आज मी चिकन रस्सा तुम्हाला दाखवणार आहे. रेसिपी एकदम साधी, सोपी आणि सरळ आहे. जास्त काही मसाले नाही, काय नाही. आणि मस्त भाजी अशी छान लागते. खाणारा पण नावच काढतो की बाबा भरपूर छान भाजी झाली म्हणून. तर ती आज भाजी तुमच्या संग शेअर करणार आहे. तर चला रेसिपी बघू. रस्सा चिकनचा रस्सा बनवण्यासाठी बघा मी मसाला घेतला आहे. हे 5-6 मोठ्या आकाराचे कांदे ते चांगले भाजून घेतले. कांद्यासंगतीच मी खोबरं पण भाजून घेतलं आहे. हे बघा, खोबरं पण संगतीच भाजून घेतले. कांदा खोबरं भाजून घेतले. इकडं 3 छोट्या आकाराचे टमाटे घेतले. चणे घेतलेत, कोथिंबीर घेतली आणि अद्रक लसूण आहे. मसाला एकत्र झाला आहे त्यामुळं दिसत नाही व्यवस्थित. पण कांदे घेतलेत 3-4 मोठ्या आकाराचे. टमाटे घेतलेत, कोथिंबीर घेतली, लसूण घेतला आहे आणि चणे घेतलेत. तर आपण आता मिक्सरला बारीक वाटून घेऊ. आता चिकनला बघा हळदी मिठाच्या पाण्यात चांगलं उकळून घेते. हे स्वच्छ धुवून घेतलं. ते चिकन आहे, 3 पाव चिकन आणलं होतं मी आणि गावठी कोंबडी. कारण की घेताना ते 1 किलो भरले, कापून 3 पाव भरले. आणि हे आंगच्या पाण्यातच शिजवून घेणार आहे. आता हे पूर्ण शिजूस तर मी इकडं ज्वारीच्या भाकरी करून घेते. भाकरी करून झाल्या. आता भाजीला फोडणी देऊन घेते. झाले आता पूर्ण उकड चांगले शिजून घेतले, एकदम मऊसूत. आता आपण मसाला करून घेऊ. बनवणार आहे, वरनं पाणी टाकणार नाहीये. मसाला केल्यावर टाकून घेऊ. पूर्ण मसाला टाकून आता मस्त परतून घेऊ चांगला. आता आपण चांगलं परतून घेऊ. तर आपण आता एव्हरेजचा चिकन मसाला आहे हा टाकला. कांदा लसूण मसाला, लाल तिखट, त्याला मस्त टाकून परतून घ्यायचं. जर आपल्या मसाल्याचा पूर्ण कलर येत नाही तोपर्यंत आपण परततच राहणार आहे. मसाला तळून घेतला. आज खूप वेगळ्या पद्धतीने भाजी केली. टेस्ट तर 1 नंबर लागते आणि पटकन होती. कारण की मोठ्या टोपात भाजी करायची म्हटलं ना तर पूर्ण काढा, वापिस तळा मसाला आणि घाई गडबड राहते भरपूर. ते काही शक्यच नाही. म्हणून अशा पद्धतीने भाजी नक्की करून बघा. टाईम पण वाचतो आणि भाजी पण पटकन होती. मसाला आता तळून झाला. पूर्ण मसाला तळला बघा. आता आपण भाजीत टाकून घेऊ. घेतला बघा. आता हे बाजरीचं पीठ आहे, थोडंसं चांगलं लाल जरच भाजलंय. आता हे टाकून घेऊ. मस्त तेल टाकून भाजून घेतलेलं आहे पीठ. मस्त भाजी टाकून घ्यायचं. आता हिला एक उकळी काढून घेते. चालू केलं. आता बघ भाजी शिजून झाली. आता वरनं जरा कोथिंबीर टाकून घेते. भाजी खायसाठी आपली तयार झाली. भाजीला तरी पण बघा किती भारी आली आणि मस्त सुगंध पण सुटला आणि भाजी पटकन होणार आहे, झटपट.
एकीकडे उकड टाकली का एकीकडे मसाला वाटून परतूस तर आपली भाजी होऊन जाते. ना जेवण वाढून घेते. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भाजी झटपट होणार आहे, खायला पण चवदार होती आणि मस्त भाकरी संग चुरून हाना आणि मला कमेंट करून सांगा भाजी कशी झाली. चला मंडळी, बाय बाय.